नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवार आपलं स्वागत करेन विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आजचा आपला मराठी पेपर झालेला आहे. त्या प्रश्नाची आपण प्रश्न उत्तरं पाहणार आहोत. डिटेलमध्ये आपण पाहू आणि इंग्लिश आणि गणित ह्या विषयाचं मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करत असतो आणि मी शिकवत पण असतो. इंग्लिश आणि गणित हे 2 विषय माझे आहेत. तर त्याच्यामुळे त्या विषयाची तर सखोल आपण अभ्यास आजपासून सुरुवात करू. लाईव्ह डेली येऊत आपण आता इथून. तर त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. गणित आणि इंग्रजी हे दोन्ही विषय तुमचे एक तर चांगले असेल तर तुम्हाला रिव्हिजन करता येईल व्यवस्थितपणे आणि मागच्या वर्षी भरपूर जणाला त्याचा फायदा झालेला आहे. आणि ज्याचं चांगलं नाही त्यांचं आत्तापासूनच आपण सुरुवात करू शकतो. चला आता इथे आपण प्रश्नाची उत्तरे पाहू. ठीक आहे. तर इथं आकृतीमध्ये आपण मराठी भाषेने आपल्या मानलेल्या इतर भाषा कोणत्या आहेत तिथे प्रश्नामध्ये उत्तरं दिलेली आहेत, तिथेच दिलेली आहेत. ठीक आहे. तर इथे तर पाहिलं तुम्ही मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा भाषांमध्ये शब्द वापरलेले आहेत. म्हणजे आपण इथं लिहू शकतो संस्कृत, त्याच्यानंतर फारसी, त्याच्यानंतर आपण लिहू शकतो अरबी, त्याच्यानंतर कन्नड लिहू शकतो आपण आणि इंग्रजी पण एक लिहू शकतो. ठीक आहे. इंग्रजी असं 5 आहे, त्याच्यापैकी 4 कोणतेही तुम्ही लिहू शकत होता. ठीक आहे. तर मागे पुढे लिहिलं तरी चालते. ठीक आहे. तर हे प्रश्नाचं उत्तर झालं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्नाचं उत्तर आपण पाहू. भाषेतील गंमत जाणून घेण्यासाठी एक मार्ग. ठीक आहे. इथं शब्दाची उत्पत्ती ह्या प्रश्नाचं उत्तर होतं. इथे जर पाहायचं गेलं त्याचं याचं उत्तर सांगतो मी. शब्दाची उत्पत्ती शोधणे, शब्दाची उत्पत्ती शोधणे इथे लिहायचं होतं. आणि दुसऱ्याचा नदीसारखी प्रवाही. भाषेमध्ये अनेक शब्द सतत येतात. नदीसारखी प्रवाही इथं आहे भाषेमध्ये इथं दिसत आहे काही भाषेमध्ये अनेक शब्द सतत येतात. भाषेमध्ये अनेक शब्द सतत येतात. भाषेमध्ये अनेक शब्द सतत येतात. हे त्याचं उत्तर होतं. आता इथं सोमत द्यायचं होतं. गरज नसताना इतर भाषेमध्ये शब्द वापरून बोलू नये. गरज नसताना म्हणला. ठीक आहे. या लेखकाच्या मताबद्दल तुमचे मत काय? बरोबर आहे. कारण आपल्या बोलीभाषेमध्ये पहा तुम्ही स्वतःबद्दल माहिती द्यायची, स्वतःच्या मनाने लिहायचं होतं. म्हणजे तुम्ही असं लिहू शकता की हो बरोबर आहे, कारण आपल्या भाषेची प्रतिष्ठा जपायला पाहिजे. असं हे नाही तर आपली भाषा महत्त्व कमी होईल. त्यामुळे जर गरज असेल तरच तुम्ही इतर भाषेच्या शब्दाचा वापर करा, नाही तर गरज नसेल तर आपण इतर भाषेचा वापर करू नये. विद्यार्थी मित्रांनो, मी गणित आणि इंग्रजी हे 2 विषय मराठी आणि सेमी दोन्ही मधले घेत राहतो. त्याच्यामुळं गणिताचा तरी आणि इंग्रजी तर मी व्यवस्थित राहतच. माझा विषय आहे इंग्रजी. हे 2 विषय शिकवतो. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. आतापर्यंत एकही लाईक नाही. 5 जण लाईव्ह आहेत, पण एकही लाईक नाही आलेला आहे. लाईक करा, कृपया लाईक करा. आणि येणारे जे मेन महत्त्वाचे गणित आणि इंग्रजी आहे त्याचा माझा सखोल अभ्यास असतो. मी माझे विषय ते राहतात, मी शिकवत असतो. त्याच्यामध्ये मी नक्कीच तुम्हाला मदत करेल जास्तीत जास्त मार्क वाढवण्यासाठी. धन्यवाद ज्यांनी लाईक केलेलं आहे. लाईक अजूनही नाही आले. ठीक आहे, लाईक करा.
पुढच्या प्रश्नाचं उत्तर पाहूत आपण. कारणी लिहायची होती आपल्याला. झाड एकच विद्यार्थी मित्रांनो, इथे कारणे लिहायची होती. कारणे लिहा. झाडाची पाने महत्वाची असतात. कारण झाडाची पाने का महत्वाची असतात? झाडाच्या पानात झाड जगवण्याचे बळ असते. ठीक आहे. पण झाड मोठी झाली तर, यात मी लिहूनच येतो इथं. ठीक आहे, इथं लिहूनच येतो सर्व प्रश्नाचं उत्तर. झाडाच्या पानात पानांतर झाड जगवण्याचं बळ असत. झाड मोठी झाली तर इतर कित्येक पिढ्यांना त्यांची सावली उपयोगी पडते. तसेच झाडे मोठी झाली तर कित्येक पिढ्याला सावली उपयोगी पडते. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे? झाडे लावायला पाहिजे. अजूनही एकही लाईक नाही आलं. पहिले लाईक कोण करते पाहूत आपण. व्हिडिओला एकही लाईक आलेलं नाही. तुमचे लाईक्स आणि कमेंट्स हेच माझं मोठं हे राहतं. ठीक आहे, मला प्रेरित करतात. त्याच्यामुळे लाईक करायला काय हरकत नाही. ठीक आहे, एक लाईक आलेला धन्यवाद. ज्या विद्यार्थ्यांनी लाईक केलेला आहे, आता पहिला लाईक आलेला आहे, धन्यवाद. चला, दुसरा प्रश्नाचं उत्तर. झाडाचं वेड असणारी लाखो मुले गरजेची आहेत. कारण बघा, तुमचा देश किंवा किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल तर झाडे खूप आवश्यक असतात. त्यामुळे झाडाचं वेड असणारे लाखो मुले गरजेचे असतात. त्याच्यामुळं तर याचं उत्तर खाली लिहितो. ठीक आहे, याचं उत्तर हे जे दुसऱ्याचं उत्तर आहे, प्रश्न क्रमांक 2 म्हणजे प्रश्न क्रमांक 2चं उत्तर लिहितो. आपल्या देशात, तुमच्या म्हणण्यापेक्षा आपला देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल तर झाडे खूप आवश्यक असतात. त्यामुळे वेड असणारी लाखो मुले गरजेची असतात. झाडाची वेड असणारी म्हणजे झाड वाढवणारी, झाडाची जपणूक करणारी लाखो मुले, झाडाची वेड असणारी म्हणजे वेड म्हणजे जास्तीत जास्त झाडं लावण्याची ज्याची इच्छा आहे असणारी मुले, लाखो मुले. सर थँक्यू फॉर प्रोव्हाइडिंग आन्सर. थँक्यू. हा, मी संजय कुमारजी राऊत. मी गणित आणि इंग्रजी, गणित माझा विषय आहे आणि इंग्रजी हे दोन्ही विषय मी व्यवस्थित सांगत राहतो. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. यापुढून मी गणिताचं लाईव्ह राहणार आहे. कंटिन्यू गणित आणि इंग्रजी हे दोन्ही विषय मी लाईव्ह राहणार आहे. पेपर व्यवस्थित सॉल्व्ह करतो आपण. मुलं गरजेची आहेत. त्याच्यामुळं गणित आणि इंग्रजी करण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला लाईक आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक सबस्क्राईब केल्याने एकही रुपया लागत नसतं. ठीक आहे, फक्त एवढंच की समोरच्याचं समाधान होतं. ठीक आहे, मला एकही रुपया भेटत नसतं, त्याचा फायदा नसतं. लाईव्ह येऊन पण फायदा नसतं. पण लाईव्ह आला तर भरपूर जणांना ते कन्सेप्ट क्लिअर होतात. त्यामुळेच मी लाईव्ह येतो. आपलं चॅनल छोटा असल्यामुळे भरपूर जण काय करतात, लाईव्ह येत नाहीत, स्क्रीनवाल्या चॅनलवर जातात. पण आपल्या चॅनलवर भरपूर व्यवस्थितपणे सर्व गणित आणि इंग्लिशचं तुम्हाला एकदम डिटेलमध्ये आपण सर्व गोष्टी सांगू. चला, पुढचं आपण प्रश्नाचं उत्तर पाहूत आपण. खालील विधाने चूक का बरोबर ते लिहायची होती आपल्याला.
तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे चूक. ठीक आहे, एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा. आतापर्यंत फक्त एकच लाईक आलेला आहे. ऋतिक बोंबे हाय ऋतिक, फक्त एकच लाईक आलेला आहे. एवढे विद्यार्थी असून फक्त एकच लाईक येणं म्हणजे थोडंसं जास्तीत जास्त लाईक्स राहू द्या तुमचे. ठीक आहे, चौथा प्रश्न चालू आहे ना आपला. आम्हाला झेरॉक्स वगैरे व्यवस्थित सर्व काढावं लागतं. ठीक आहे, त्याच्यानंतर उत्तर करावं लागतं. कारण त्याचा पेपर ओरिजिनल आहे, त्याला हवा असतो. राजू ठोंबरे, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा. द्या. आपला पाचवा पेज चालू होता ना आपला. चला ठीक आहे. तर या प्रश्नाची उत्तरे पाहूत आता. आणि इंग्रजी आणि गणित ह्या दोन विषयासाठी तुम्ही इंग्लिशचा बोर्डाचा पेपर पाठवणार आहे का? हो, इंग्रजीचा बोर्डाचा आता म्हणजे आता जे मागच्या वर्षीचे बोर्डाचे करूत आपण. मागच्या वर्षीचे नक्कीच बोर्डाचे करू. आपला जो पेपर पण सेट्स पण आहेत. ठीक आहे, मागील वर्षाचे पेपर आणि सराव पेपर माझ्याकडे दोन्ही आहेत. मागील वर्षाचे आणि सराव पेपर पण आहेत. ह्या पेपरमधून मी घेणार आहे. ठीक आहे, ह्या प्रतिपत्रिका आहे आणि माझ्याजवळ मागच्या वर्षीचे 3-4 वर्षाचे पेपर आहेत. त्याच्यामधून पण आपण घेऊ. माझ्या स्वतःचे प्रिंट केलेले असतात पेपर. त्याच्यामधून पण मी तुम्हाला इंग्रजी ह्या विषय घेणार आहे, गणिताचे पण घेणार आहे. गणित आणि इंग्रजी दोन्ही घेणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. कारण जेवढे जास्त लाईव्ह राहतात ना तेवढं जास्त मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यानंतर संस्कृतचा पेपर पाठवणार आहे का? संस्कृतचा नाही माझ्याजवळ. पेपर पाठवण्याचा मी प्रयत्न करत. संस्कृतचं मला माहिती नाही, नॉलेज नाही तेवढं. चला, पहिल्याचं उत्तर चूक आहे ते. ठीक आहे, पुस्तकातील पाने महत्वाची नसतात. नाही, असं आहे का पुस्तकातील पाने महत्वाची नसतात? हे चूक आहे. पुस्तकातील पाने महत्वाची असतात. दुसरं पण उत्तर चूक आहे. ठीक आहे, चूक. आसपासचे सगळेच पक्षी आपणास ओळख असतात का नसतात? आपल्याला फक्त काही कावळा, चिमणी वगैरे तेवढेच राहतात ना, कबूतर वगैरे. पण बाकी सर्व पक्ष याचं आपल्याला माहिती नसते. संस्कृतचं मी फक्त आन्सर की पाठवतोय. ठीक आहे, जसं मराठीची फक्त आन्सर की पाठवतो. जे क्वालिफाईड चांगले टीचर आहे ज्यांचे आन्सर मी घेऊन तुम्हाला नक्कीच पाठवेल. ठीक आहे, पण गणित आणि इंग्रजी मी नक्कीच तुम्हाला हेल्प करेल. गणित आणि इंग्रजी, मराठी असो का सेमी असो, दोन्हीची आपण मागच्या वर्षीचे जे पण पेपर आहे ते तुम्हाला नक्कीच पाठवू. आपण घराभोवती झाडे असणे महत्वाचे आहे. ओके, घराभोवती झाडे असणे हे साधारण तुम्ही ह्या पॅराग्राफ मधून जरी नाही केले तरी तुम्हाला उत्तर नक्कीच येईल. सर 25 फेब्रुवारीला आहे संस्कृत. पाहूत आपण संस्कृतचे पेपर भेटू शकतात का? पण संस्कृत माझा विषय नाहीये. इंग्रजी गणित हा नक्कीच तुम्हाला जेवढी मदत पाहिजे, जे पण डाऊट असतील, एक नाही डाऊट आपण क्लिअर करू. मराठी आणि सेमी दोन्हीसाठी. चला, पुढचा प्रश्न घेऊ. 8 जण लाईव्ह आहेत, फक्त 3 जणांनीच लाईक केलं. लाईक राहू द्या, जास्तीत जास्त लाईक राहू द्या. ठीक आहे, आपला देश निसर्ग संपन्न होईल का? हो, जास्तीत जास्त झाडे लावले तर आपला देश निसर्ग संपन्न नक्कीच होईल. जर त्याच्यासाठी झाडं लावणं आणि झाडं जगवणं फार महत्वाचं आहे. चल, आता इथे कृती आपल्याला पूर्ण करायची होती. अधिक देण्याच्या करण्याच्या वृत्तीमुळे होणारे फायदे. आता हे उत्तर इथून तुम्ही इथपर्यंत लिहू शकता. ठीक आहे, कारण हे 2 मार्काचा प्रश्न आहे. सर संस्कृत पेपर 25 फेब्रुवारीला आहे. 25 फेब्रुवारीला आहे. त्याच्यानंतर आपल्याला SSCचा बहुतेक पुढचा पण पेपर आहे. ठीक आहे, बाकी घेऊत आपण सर्व प्रश्न घेऊ. इंग्लिशचा 27ला आहे वाटतं बहुतेक, 26 का 27ला आहे. तर सर्वच पेपरचे घेऊत आपण, जास्तीत जास्त घेऊ. त्याच्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा तुम्ही. गणित आणि इंग्रजी नक्कीच 100% तुमचं परफेक्ट होईल याची माझी मी काळजी घेईन. संस्कृत पण पाहूत आपण कुठे पेपर भेटतात वगैरे, तर आपण नक्कीच त्याचा घेऊ. अधिक देण्याचं, आता याचं उत्तर इथून तर एवढं तुम्ही जर जास्तीत जास्त मोठं जरी लिहिलं असतं चाललं असतं. तर काही दिल्याशिवाय काही मिळत नसतं, किंबहुना मिळेल त्यापेक्षा अधिक देण्याची वृत्ती असेल. पहा, देण्याच्या वृत्तीमुळे होणारे फायदे. आपोआप अधिक काही करण्याची तयारी असेल तर तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरता. म्हणजे काय करता ओके, फायदे कोणते आहेत? तुमच्याबद्दल इतरांना आदर वाटतो, विश्वास वाटू लागतो इतरांना तुमच्याबद्दल. आपण इथे उत्तर व्यवस्थित लिहू. अधिकाधिक देण्याच्या वृत्तीमुळे होणारे फायदे. तुमच्याबद्दल
तुमच्या बद्दल इतरांना इतरांना आदर आदर वाटतो, विश्वास वाटू लागतो, विश्वास वाटू लागतो. दिल्याशिवाय काही मिळत नाही, त्याच्यामुळं ठीक आहे, दिल्याशिवाय ते पण लिहू शकतो. दिल्याशिवाय आपल्याला काही मिळत नसते, काही मिळत नसते. त्यामुळे आपण द्यायला हवे. त्याचप्रमाणे तुम्हाला हवे ते सहकार्य मिळू लागते. त्यामुळे तुम्हाला हवे ते सहकार्य मिळू लागते. लोक तुमचे ऐकून घेतात. लोक तुमचे ऐकून घेतात. तसंच अधिक देण्याच्या करण्याच्या वृत्तीमुळे तुम्हाला ताठ मानेने वावरता येते. हे त्याचंच उत्तर आहे, याचंच उत्तर आहे. ठीक आहे, याचंच उत्तर आहे. मी त्याचंच उत्तर लिहितोय. अधिक देण्याच्या वृत्तीमुळे तुम्हाला ताठ मानेने जगता येते असं लिहू शकता. वावरता येते म्हणजे जगता येते. तर मराठीमध्ये पासिंगसाठी किती मार्क लागतात? पहा, 15 मार्क भेटले तरी पास होता. ठीक आहे, खूपच कमी पडले 5 मार्क जरी भेटले तरी पास होता. फक्त 10 मार्काचा ग्रेस मिळतो. फक्त 2 पेपरला तुम्हाला 10-10 मार्काचा ग्रेस भेटू शकतो. तर 15 मार्क जरी भेटले तरी तुम्ही पास होणार आहे. ओके, हे 80 मार्काचा पेपर राहतो, 15 मार्क टीचरच्या हातात राहतात. तर 15 मार्काला पण पास असतो. वृत्तीमुळे तुम्हाला ताठ मानेने जगता येते. तुमचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढतो. स्वाभिमान व आत्मविश्वास वाढतो. एवढं लिहिलं तर पुरेसं आहे. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा. अजून फक्त 2-3च लाईक आहे. सर, इंग्लिशचा पेपर 27ला आहे. नक्कीच 27ला आहे. आता इथून डेली मी लाईव्ह येणार आहे. डेली येणार आहे लाईव्ह. ठीक आहे, रात्रीचं तर येणारच. ज्या दिवशी सुट्टी आहे त्या दिवशी पण नक्कीच मी जास्तीत जास्त लाईव्ह येणार आहे आणि तुम्हाला नक्कीच मी जास्तीत जास्त मदत करणार आहे. चला, पुढचा प्रश्न पाहूत आपण. इतरांपेक्षा वेगळे ठरल्यामुळे मिळणाऱ्या गोष्टी. ठीक आहे, आता तुम्हाला काय भेटतो? आदर भेटतो, तुमचा विश्वास वाढतो. ठरल्यामुळे मिळणाऱ्या गोष्टी, आदर, विश्वास ह्या तर गोष्टी आहेत. ठीक आहे, आदर ही विश्वास एकाच जागी पाहिजे, तो विश्वास. त्याचप्रमाणे तुम्हाला काय मिळते? सहकार्य मिळू लागते. सहकार्य, इतरांचे सहकार्य पण मिळते तुम्हाला. अजून तुम्हाला काय मिळतं? स्वतःचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास. तुम्हाला अजून हे नाही लिहायचे असेल तर अजून तिसरा, हा पहिला पॉइंट झाला, हा दुसरा पॉइंट झाला, तिसरा स्वाभिमान व आत्मविश्वास पण मिळतो तुम्हाला. विश्वास तर आहे, आदर विश्वास तर मिळतोच लोकांचा. ठीक आहे, पण स्वाभिमान आणि वाघमारे, थँक्यू, धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक खूप कमी करतात. निखिल वाघमारे, धन्यवाद निखिल. इंग्लिशचा नक्कीच करूत आपण. इंग्लिश, गणित आता मी स्पेशल गणिताचा टीचर आहे. इंग्लिश ग्रामर वगैरे सर्व घेऊत आपण. मराठी तरी हे मी दुसरीकडून पाहिले आणि अतिशय सोपे आहे. इथलच्या इथं उत्तर भेटतात. त्यामुळेच मी सगळे व्हिडिओ करतो. मागच्या वर्षीचे विद्यार्थी पण भरपूर मुलांना माझ्यामुळे फायदा झालेला आहे असं भरपूर मला कमेंट्समध्ये आलेले आहेत. पण आपलं चॅनल स्क्रीनवालं नसल्यामुळं आतापर्यंत पाहत नव्हते. मला माहिती आहे की परीक्षेच्या मध्ये मी भरपूर लाईव्ह येतो, त्याच्यामुळे नक्कीच सर्वांना पण फायदा होतो आणि नक्कीच मी जास्तीत जास्त वेळ तुम्हाला नक्कीच आता येणाऱ्या दिवसामध्ये तुमचं 10वी परचं मार्क जास्तीत जास्त कसे भेटतील याच्यावर मी नक्कीच प्रयत्नशील राहणार आहे. चला, पुढचा प्रश्न. संत रामदास यांनी
विचार करून करायच्या गोष्टी सांगितल्या. पहा, वाट पुसविना पहा, आता विचार करून करायच्या गोष्टी कोणत्या आहेत आपल्याला? वाट आता हे जसं तसं उत्तर झाला, तर याचं उत्तर जर तुम्हाला व्यवस्थित जर लिहायचं असेल, वाट पुसल्याशिवाय जाऊ नये. म्हणजे वाट पुसल्याशिवाय म्हणजे वाट विचारल्याशिवाय, वाट विचारल्याशिवाय जाऊ नये. जाऊ नये. कुठेही वाट आपल्याला माहीतच नाही तर कोणत्या पण वाटेला जायला पाहिजे का आपण नाही जायला पाहिजे. याचं असं अजून दुसरं काय होईल इथं फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये. म्हणजे आपल्याला फळ ओळखल्याशिवाय म्हणजे आपल्याला त्याचा काय म्हणू शकतो फळ म्हणण्यापेक्षा त्याला आपण म्हणू शकतो त्याचं फळ काय त्याचं अ, ओळखल्याशिवाय म्हणजे आपण जाणून परखून घेतल्याशिवाय शिवाय शिवाय एखादी गोष्ट करू नये असं त्याचा अर्थ होतो. गोष्ट करू नये. म्हणजे आपल्याला माहिती असल्याशिवाय आपण ती गोष्ट काही करायचीच नाही. ठीक आहे, आपल्याला माहिती असलं तरच करायचं. आउट ऑफ गुड और हे काय रामे रामेश्वरचा आउट ऑफ गेलेला आहे. धन्यवाद. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चांगली गोष्ट आहे. चांगले मार्क पडले. जास्तीत जास्त जर मुलांना मार्क चांगले पडत असेल तर खूप चांगली गोष्ट वाटते. मला पण चांगलं वाटतं की एखाद्याला मार्क खूप चांगले पडत आहेत. कधीही करू नयेत अशा गोष्टी. आता कधीही करू नये अशा गोष्टी खूप साऱ्या आहेत. प्रबोधन होऊ नये, व्यापार पण सोडू नये, आपले ओझे घालू नये. ठीक आहे. असत्य पेठे जाऊ नये. असं भरपूर काही आहे, हे की नाही? कधीही काही करू नये असं भरपूर काही आपल्याला खूप सारं आपल्याला काही करू नये असं भरपूर आपल्याला गोष्टी आहेत. पुसल्याशिवाय जाऊ नये, फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये, हे की नाही? पापद्रव्य जोडू नये, काहीही करू नये अशा गोष्टी कधीही करू नये. पापद्रव्य जोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये, मार्ग सोडू नये, वाचाळांशी तोंड तोंड तांडू नये. आता इथं भरपूर काय लिहू शकता. इथं तुम्ही तुमच्या पद्धतीने उत्तर दुसरे लिहिले तरी चालते. रमेश रमेश काय आहे? श्रद्धा कुलकर्णी. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. इंग्लिश आणि गणित हे विषय नक्कीच तुम्हाला जे पण डाऊट असतील, ते डाऊट्स मी नक्कीच तुमच्यापर्यंत तुमचे क्लिअर करण्यामध्ये मी नक्कीच मदत करणार आहे. इंग्लिश आणि गणितचे पेपर पण घेणार आहे मी. इथे भरपूर प्रबोधन धेन करू नये, प्रबोधन करू नये, करू नये. अजून काय लिहू शकता तुम्ही? भरपूर काय लिहू शकता. बाष्टपणे बोलू नये, बाष्टाळपणे, बाष्कपणे बोलू नये. आता हे सगळं असत्य पंथे जाऊ नये, असत्य पंथे जाऊ नये. भरपूर काय आहे. सगळे नयेच आहे. तरी कुणाचे उपकार घेऊ नये, आहे की नाही? खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. आपल्या शब्दात लिहायचा आता. आता इथं आळसे सुख मानू नये, चांडाही मनास आणू नये, शोधल्याशिवाय करू नये कार्य काही. तर इथं पहा आळस आळस आपल्याला यायला पाहिजे का? आळस नाही येऊ नये आपल्याला. काका फोन कोण आहे? पियुष. माझा नंबर आहे का तुमच्याकडे? फुल पेपर गेला सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. हो टाकतात सर.
सरावाचे पेपर वगैरे सगळे टाकूत आपण. आणि इंग्रजी आणि गणित सर्व हे दोन्ही दोन्ही विषय व्यवस्थित आपण घेऊ नक्कीच. इंग्रजी आणि गणित हे आपले मी स्वतः शिकवतो, त्याचे वर्ग घेतो. त्याच्यामुळे इंग्रजी आणि गणित हे काका फोन उचल माझे. चला ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला याचं उत्तर लिहिताना आपण काय लिहितो, आळस सुख म्हणून. म्हणजे आळसपणात है ना, आपण कंटाळतो, आळस करतो. आळसपणामध्ये जास्त जास्त वेळ न दवडता, न द घालता वेळेचा योग्य वापर करावा. ठीक आहे. म्हणजे म्हणजेच आळशी बनू नये. त्याचप्रमाणे एखाद्या गोष्टीचा माहिती असल्याशिवाय आपण त्याचप्रमाणे एखादी गोष्ट माहीत असल्याशिवाय आपण ती गोष्ट करू नये. म्हणजे नवीन नवीन प्रयोग करू नये. आता तुम्ही तुमच्या भाषेमध्ये पण उत्तर लिहू शकता. तुम्ही वेगवेगळे प्रयोग करू नये असं वगैरे पण तुम्ही लिहू शकता. चला त्याच्यानंतर आपण पुढचं आहे काव्य सौंदर्य. खालील काव्यपंक्ती विचार सौंदर्य स्पष्ट करा. सभेमध्ये लाजू नये. म्हणजे सभेमध्ये लाजू नये, बाष्काळपणे बोलू नये. म्हणजे सभेमध्ये आपण काय करायचं, कधीही लाजू नये. म्हणजे एखादी सभा असली तर आपण त्याच्याशी तिथं बोलतं चालतं पाहिजे. आणि काहीतरी वायफाळ बडबड करू नये. म्हणजे आपण कोणत्याही सभेत लाजू नये. तसेच वायफळ बडबड, निरर्थक बडबड म्हणा तुम्ही, निरर्थक बडबड टाळावी. हे त्याचं उत्तर होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रस्तुत कवितेचे कवी. आपल्याला भरत काव्य किंवा आश्वासक चित्र या 2 कविता आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती द्यायची होती. कवी किंवा कवियत्री. सर इंग्रजी पेपर येणार का? 100% इंग्रजी पेपर आता उद्यापासूनच, आजपासून नाही तर उद्यापासून तुम्हाला बरेचसे पेपर आपण सॉल्व्ह करून घेऊ. ठीक आहे. आधीच त्याचा सराव पेपर आपण भरपूर घेऊ. आता काय आपल्या चॅनेलचं भरपूर जणांना माहिती नसतं. छोटं चॅनेल आहे म्हणून सबस्क्राईब करत नाहीत, हे की नाही. आपण व्यवस्थित सर्व आणि फ्रीमध्ये राहतं आपल्या चॅनलवर. फक्त एवढंच की आपल्या चॅनलवर छोटं चॅनल असल्यामुळं, माहिती नसल्यामुळं आणि पेपरच्या वेळेस मग येतात भरपूर जण सर्व पाहण्यासाठी वगैरे. त्याचं उत्तर आहे मोरोपंत. आणि याची जी लेखिका आहे ती नीरजा. दोन्हीपैकी एकच करायचं होतं तुम्हाला. प्रस्तुत कवितेचा विषय सज्जन माणसाचे महत्व आणि स्त्री पुरुष समानता. आता याच्यानंतर मग आपल्याला आपल्या मतानं ते पूर्ण लिहायचं होतं. ठीक आहे. कवितेचं बद्दल जे आपण तुम्हाला आवडीच्या गोष्टी होत्या, कविता आवडण्याची वा ना आवडण्याची. आवडत असेल तर त्याबद्दल तुम्हाला लिहायचं होतं, नाही आवडत असेल तर ते तुम्हाला लिहायचं होतं. ठीक आहे. काका जी इंग्रजीचा पेपर टाका नक्कीच. आज मराठीचा, उद्यापासून इंग्रजीचे पेपर टाकूत आपण. ठीक आहे. इंग्रजीचे पेपर जास्तीत जास्त इंग्रजी आणि गणित हे दोन्ही विषय मी तुम्हाला नक्कीच त्याचं मार्गदर्शन राहणार आहे माझं. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करायचे होतं आपल्याला. ठीक आहे. तुझे शब्द जसे की, ठीक आहे. रसग्रहण आता सध्या याच्यात जात नाही मी, कारण आपल्याला इंग्रजी पेपर पण आहे. काकाजी इंग्रजीचा पेपर टाका. हो नक्कीच इंग्रजी पेपर घेऊत आपण. हा पेपर झाल्यावर इंग्रजीचा पेपर आज 9-9:30च्या आसपास घेऊत आपण. गिरिजा खीर यांची आपल्याला कृती करायच्या होत्या, कृती करून सोडवायच्या होत्या. आता हे प्रश्न मी घेत नाही, ज्या छोट्या गोष्टी होत्या त्याच घेत. ठीक आहे. आता इथं समास घ्यायचा होता. समास
इथं समासामध्ये नीलकमलचं आहे कर्मधार्य समास. नील कमल कर्मधारय समास. आणि नवरात्र, नवरात्र हे द्विगु समास, द्विगु समास. ठीक आहे, हे असं आपल्याला उत्तर लिहायचं होतं. ठीक आहे, इंग्रजी आणि गणित हे दोन्ही विषय मी घेणार आहे, डिटेलमध्ये घेणार आहे, प्रश्नपत्रिका त्याच्या सोडवून घेणार आहे मी. त्याच्यामुळे काळजी करायचं काहीही कारण नाही. इंग्रजी आणि गणित हे माझे, मी 2 विषय शिकवत असतो 10वीला. ठीक आहे, तर दोन्ही याचे उत्तर, प्रश्नाचे उत्तर मी घेणार आहे, नक्कीच घेणार आहे. चला दुसरा प्रश्न घेऊत आपण. शब्दसिद्धी होतं इथं. काम कारागिरी आहे, सॉरी, इथं कारागिरी, कारागिरी गिरी. त्याच्यानंतर इथं अतिरेक होतं, अतिरेक. आणि हुर आणि इथे लाल लाल, इथे असं आपल्याला लिहायचं होतं. इंग्रजी हिंदी पेपर येणार काय, हे सगळ्याच येणार. मी सगळ्या पेपरचे उत्तर मी सर्वांचीच देणार आहे तुम्हाला. सर्व पेपरची उत्तर मी देणार आहे, सर्व जेवढे असतील 10वीचे सगळे. फक्त संस्कृतचा माहिती नाही मला, पण संस्कृत तरी पण आपण उत्तर आपले जे एक्सपर्ट टीचर आहेत त्यांच्याकडून घेऊन नक्कीच मी तुम्हाला उत्तर देण्याचे प्रयत्न करेल. पण सर्व प्रश्न पत्रिकेचे उत्तर मी तुम्हाला नक्कीच तुमच्यापर्यंत देणार आहे. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. इथे सटकी मारणे याचा आहे ताव मारणे, ताव मारणे. पळून जाणे, सॉरी, इथं येतात पळून जाणे, पळून जाणे, जाणे, पळून जाणे किंवा निघून जाणे याचा अर्थ होतो. ठीक आहे, निघून जाणे किंवा सटकी मारणे. म्हणजे याचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा, आहे की नाही. पोलिसचा पाठलाग चोराला कळाल्यामुळे त्याने तिथून सटकी मारली, आहे की नाही. सटकी मारली, आहे की नाही. पोलिसाची चाहूल मिळतात त्याने सटकी मारली. सर कधी हिंदी पेपर 4 तारखेला आहे वाटतं ना, 1 तारखेला काहीतरी, 1-2 तारखेला काहीतरी घेऊत आपण. सर्व पेपर घेऊत आपण, ठीक आहे, सर्व पेपर घेऊ. इंग्रजी आणि गणित हे स्पेशल माझे मी शिकवत असतो, ठीक आहे. कान घेऊन ऐकणे, लक्षपूर्वक ऐकणे, आहे की नाही. वर्गामध्ये जे गणेश हा कान देऊन ऐकत होता, आहे की नाही. आमच्या तिथे पाहुणे आलते, त्यांचं आई वडील कान देऊन ऐकत होते. सर इंग्रजीचा, हो 100% इंग्रजी टाकणार आहे. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लाईव्ह या आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा जास्तीत जास्त. नक्की जास्त रिस्पॉन्स असेल तर मी नक्कीच जास्त वेळ देणार आहे, जास्त वेळ देणार आहे आणि जास्त लाईव्ह येणार आहे. ठीक आहे, जास्तीत जास्त लाईव्ह पाहायचं असेल, जास्तीत जास्त इंग्लिशची प्रॅक्टिस करून घ्यायची असेल तर नक्कीच मी त्याच्यासाठी जास्तीत जास्त आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. लाईक करायला काहीही पैसे लागत नाही. फक्त 13 लाईव्ह आहेत आणि फक्त त्याच्यातले 6 जणांनीच लाईक केलं, आहे की नाही. आता तुमचे लाईव्ह लाईक नसतात, काही नाही, लाईकला काही पैसे लागत नाही, काही नाही. आणि सर्वांना वाटते की सरांनी हे पेपर टाकावं, ते पेपर टाकावं. नक्कीच इंग्रजीचे कमीत कमी 5 पेपर मी घेणार आहे, कमीत कमी. आणि इंग्रजीचा ग्रामरचा विषयाचा अभ्यास पण आपण घेऊ, ठीक आहे. पित्त खवळणे म्हणजे खूप राग येणे, है ना.
त्याने माझी वही फाडली, म्हणजे महेशने माझी वही फाडल्यामुळे माझं पित्त खवळलं, असं आपण लिहू शकतो. काहीही लिहू शकतो इथं. जास्तीत जास्त शेअर करा आपला व्हिडिओ. अचंबित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे, आहे की नाही? 11 नंबरच्या बॅट्समॅनने शतक काढल्यामुळे मला सर्वांना सर्व अचंबित झाले किंवा महेश हा ला एवढा म्हणजे 100 पैकी 100 मार्क भेटल्यामुळे सर्व अचंबित झाले, असं पण म्हणू शकता. तुम्ही भरपूर काही लिहू शकता याच्याबद्दल. ठीक आहे, याचा आश्चर्यचकित होणे म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला विश्वास बसणार नाही असं काम करणं म्हणजे चला आपण म्हणू शकतो आश्चर्यचकित होणे. चला ठीक आहे. त्याचा पुढचा आपण प्रश्नाचं उत्तर घेऊ. तर इंग्लिशचा पेपर नक्की इंग्लिश, नक्की 100% इंग्लिश. ठीक आहे, 100% इंग्लिश. इंग्लिशचाच आपण शिकवत असतो. इंग्लिश हा माझा, इंग्रजी आणि गणित हे 2 विषय माझे आहेत. मी ते विषय घेत असतो. त्याच्यामुळे त्या दोन्ही विषयाचं काही काळजी करायची गरज नाही. त्या दोन्ही विषयाचं मी व्यवस्थितपणे तुम्हाला मार्गदर्शन, 100% मार्गदर्शन माझं राहणार आहे तुम्हाला. खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहायचे. आता घराला किती शब्द आहेत पहा, मी याचे भरपूर उत्तर सांगणारच आहे. ठीक आहे. घराला आपण निवास म्हणतो, निवारा म्हणतो, सदन म्हणतो, आवास म्हणतो, आवास म्हणतो, मकान म्हणतो, भवन म्हणतो, भवन म्हणतो, सदन म्हणतो, सदन लिहिलं का, मी सदन लिहिलेलं आहे. आलय म्हणतो, आलय. आणि याला काय म्हणू शकतो आपण, निकेतन पण म्हणतो, निकेतन. निकेतन, शांती निकेतन वगैरे नाव राहतं की नाही, निकेतन तर म्हणतो. सर आपण कुठून आहात? मी नांदेडच्या जवळ आहे, माझे छोटस गाव आहे. मी पहिले पुण्यात राहत होतो, लॉकडाऊन मध्ये गावाकडे आलो. इंग्लिश पेपर नक्की 100%, 100% इंग्लिशचे आपण खूप सारे प्रश्न पेपर घेणार आहेत, ग्रामर घेणार आहेत, व्यवस्थित शिकणार आहोत. इंग्रजीला अजूनही जवळजवळ मला वाटते की अजून 7 दिवस बाकी आहेत. तर इंग्रजीचा पेपर नक्कीच मी जास्तीत जास्त तुम्हाला मार्गदर्शन देईन. जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त आपला, आणि हाईप करा. लाईकच्या नंतर हाईप ऑप्शन येतो, त्याला हाईप करायचं म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझा वेळ जाईल. जेवढे जास्त लाईव्ह तेवढं मी जास्त वेळ देणार. रात्राच्या अपोजिट राहते दिवस, रात्र दिवस असं म्हणतो आपण. हजरचं गैरहजर, याला काही जास्त नव्हतं. हा, नदी, नदीला कोणते कोणते समानार्थी शब्द आहेत, नदीला आपण ते पण पाहू. नदीला कोणते कोणते शब्द. नदीला सरिता आहे, तटिनी आहे नदीला. ठीक आहे, हे वरच्याचं झालं, हे खालच्याचं तटिनी आहे. जलवाहिनी आहे, जलवाहिनी आहे. ठीक आहे, तरंगिणी आहे. गा, गा, आपगा आहे, आपगा. कल्लेनी, कल्लेलिनी पण आहे, कल्लेलिनी. तुम्ही एक कोणता जरी लिहिला तरी चालला असता याच्यापैकी. इंग्लिश पेपर नक्कीच आज रात्रीपासूनच आपण, नाही तर उद्या सकाळ, उद्यापासून आपण इंग्लिशचा पेपर घेऊ. दररोज 3 ते 4 तास मी राहीलच लाईव्ह, आणि सुट्टीच्या दिवशी आपण 8 ते 10 तास पण करू शकतो. फक्त जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त, आणि व्हिडिओला लाईक करा. बघा 13 जणांपैकी फक्त 7 जणांनी लाईक केलेला आहे व्हिडिओला. व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त. पुढचा प्रश्न मी घेतो, 1-2 मिनिटाचा पुढचा प्रश्न घेतो. जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लाईक राहू द्या व्हिडिओला. व्हिडिओला लाईक करा. 14 जण लाईव्ह आहेत, फक्त 7च आहेत की नाही, 7च लाईक्स आहेत. ह्या घराला एवढे समानार्थी शब्द आहेत, आहे की नाही, आणि नदीला एवढे समानार्थी शब्द आहेत, भरपूर सारे समानार्थी शब्द आहेत. रात्रीचं विद्यार्थी दिवस आहे. सर इंग्लिशचा पेपर पाठवा ना, 27 ला आहे. नक्कीच. आता आता आज मराठी झाला ना, मराठी घेऊ द्या आज. ठीक आहे, आज थोडं रिलॅक्स राहा. उद्यापासून, उद्या सकाळपासूनच मी लाईव्ह येणार, सकाळी पण येणार, रात्री पण येणार, दोन्ही टाइम येणार बस मी लाईव्ह. आणि सुट्टीच्या दिवशी जास्त, रविवारी असेल किंवा बाकी कोणता दिवस असेल सुट्टीचा, तिथेच आपण सकाळपासून सायंकाळपर्यंत नक्कीच करू. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना, आपल्या मित्रमंडळींना व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा जास्तीत जास्त.
म्हणजे जास्त लाईव्ह आलं तर मग मला जास्त लाईव्ह येण्याची पण इच्छा होईल. आणि तुमचे डाउट्स वगैरे जे असतील, समजलं न समजलं, त्याच्यानुसार आपण सर्व करू. आता इथं आपल्याला वचन बदलायचं होतं, म्हणजे एक वचनचं अनेक वचन करायचं होतं. बोर्डाचा नाही भेटणार आहे. बोर्डाचा कधी, बोर्डाचा पेपर झाल्यावर भेटेल. बोर्डाचा पेपर झाल्यावर मी कोणतीही, कुठेही मला पेपर भेटत नाही, काही नाही, असा गैरसमज हे करू नका. पुस्तक तर पुस्तक आहे. झाडेचं काय होईल, झाड होईल. ठीक आहे. गैरसमज असा करून घेऊ नका. माझ्याजवळ कोणताही पेपर नसतो 2026चा. आता जेव्हा येईल तेव्हा येईल. ठीक आहे. मी प्रॅक्टिस करून नक्कीच घेऊ शकतो तुमच्याकडून. गणित आणि इंग्रजी दोन्ही विषय. गणित आणि इंग्रजी दोन्ही विषय आपण व्यवस्थित चांगले प्रॅक्टिस करू. पेपर सॉल्व्ह करून घेऊत आपण जास्तीत जास्त. त्याच्यानंतर पहा, खालील शब्दातील अक्षरापासून दोन अर्थपूर्ण शब्द करायचे होते. दोन अर्थपूर्ण शब्द करायचे होते. ठीक आहे. आता याच्यापासून पहा. आता इथं इमान पण तयार होते. इमान, दार, दार म्हणजे दरवाजा, हे की नाही. मान, मान, दान, नर, हे की नाही. मार, रमा, रमा नाव आहे त्याचं. ठीक आहे. असे भरपूर सारे शब्द तयार करू शकता. फक्त 2च शब्द लिहायचे होते तुम्हाला. म्हणजे जर तुम्ही एखाद्या हुशार मुलानं दुसरं लिहिलं ना, आपण दुसरं लिहिलं, तरी त्याचा उत्तर आणि आपलं उत्तर बरोबर राहू शकतं. तुम्ही सांगा याच्यात नर, नर पण मी लिहिलेलं आहे, आधीच लिहिलेलं आहे. तुम्हाला कोणता एखादा वाटतंय ते टाका. फक्त दोन्हीकडून राहू द्या जास्तीत जास्त कन्व्हर्सेशन. ठीक आहे. लाईक करत जा. लाईक करायला काही चार्जेस लागत नाहीत. लाईक फक्त 10 लाईक आहेत. बाकी चॅनेलवाल्यांना भरपूर, जे स्क्रीनवाले आहेत त्यांना भरपूर लाईक्स येतात. तर 15 जण आहे तर कमीत कमी 15 तरी लाईक्स आपल्या चॅनलला आता पाहिजे होते. चला ठीक आहे. काय का असणं. चला. इथे आपल्याला शुद्ध शब्द लिहायचा होता. पहा, अतिशय सोपा पेपर होता. ठीक आहे. कसं स्ट्रिक्ट होतं का वातावरण परीक्षेमध्ये, का इकडून तिकडं बोलणं वगैरे चालू होतं का? स्ट्रिक्ट होतं सगळं? सहानुभूती, सहानुभूती, इथे सहानुभूती आपल्याला हा शब्द योग्य आहे. ठीक आहे. शुद्ध शब्द आपल्याला 4च करायचे होते. जरी तुम्ही 6ला 6 केले तरी तुम्हाला काही हरकत नाही. पहा, 20 जण लाईव्ह आहे आणि फक्त 10च लाईक्स आहेत. हे बरोबर नाही. 20 लाईव्ह आहे तर 20 कमीत कमी 15 तरी लाईक्स पाहिजे. आणि इंग्रजी आणि गणित हे 2 विषय मी शिकवत असतो, त्याचे वर्ग घेत असतो, त्याचे क्लास बनवत असतो. इंग्रजी ग्रामर पण व्यवस्थित घेऊ, पेपरचा प्रॅक्टिस पण घेऊत आपण. गणिताच्या वेळेस तर 2-3 सुट्ट्या राहणार आहेत आपल्याला. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि फक्त लाईक आणि सबस्क्राईब करू नका, तर व्हिडिओला हाईप पण करा. अभिव्यक्ती हा योग्य शब्द आहे. अभिव्यक्ती. क्रियाशील हा शब्द योग्य आहे. क्रियाशील. एकदा पाहून घेऊ द्या. क्रियाशील मला थोडस. क्रियाशील हा शब्द योग्य आहे. कीर्तन, कीर्तन कोणता योग्य आहे? तुम्हाला कोणता वाटते कीर्तन? कीर्तन हाच योग्य आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर शिरोधार्य, शिरोधार्य हाच योग्य आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आशीर्वाद, आशीर्वाद, आशीर्वाद नाही, हे आशीर्वाद पाहिजे. आशीर्वाद हा चुकला. आशीर्वाद, आशीर्वाद हा योग्य शब्द आहे. आशीर्वाद, हा आशीर्वाद योग्य आहे. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. आता हे प्रश्नचिन्ह आहे. आता एवढा सोपा प्रश्न राहतो ना, आपल्याला माहिती नसतं, आपण जास्तीत जास्त पेपर सॉल्व्ह नाही करत, त्याच्यामुळे आपल्याला उत्तर योग्य भेटत नाही. हे उद्गारवाचक चिन्ह आहे. उद्गारवाचक चिन्ह. बायोडेटाला स्वपरिचय म्हणतात. बायोडेटा. अजून कोणता शब्द आहे का पाहूत आपण.
वैयक्तिक तपशील पण लिहू शकता. वैयक्तिक तपशील असंही लिहू शकता किंवा जीवन व्रत असं लिहू शकता. जीवन व्रत व्रत असं पण तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर हॅलो, चला त्याच्यानंतर मोबाईलला आपण काय लिहितो ते पण पाहूत आपण. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. भ्रमणध्वनीच आहे ह्याचा. ठीक आहे प्रचलित. अजून कोणता तरी नाही. ठीक आहे. भ्रमणध्वनीच आहे हा त्याचा शब्द. भ्रमणध्वनी एकच आहे. ठीक आहे. कसा गेला पेपर? सर इंग्लिशचा बोर्ड पेपर 2026चा सेंड करा. नाही 2026चा झालाच नाही ना. 2026चा झालाच नाही तर कसा होणार आहे ना. ठीक आहे. सराव पेपर पण मी नक्की तुमची प्रॅक्टिस करून घेऊ शकतो. जास्तीत जास्त सराव पेपर मी तुमचा पेपर करून घेऊ शकतो. तेवढं मी सांगू शकतो तुम्हाला. ठीक आहे. आता आपल्याला पत्रलेखन करायचं होतं. ठीक आहे. त्यातील एक वृत्त लिहा. आपल्याला हे पत्रलेखन आपल्या ग्रंथालयासाठी पुस्तकाची मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहायचं किंवा पुस्तकाच्या खरेदीवर विशेष सवलत राबवल्याबद्दल. आता हे तुमचा जर अभ्यास असेल तरच तुम्ही लिहू शकता. काही तर पूर्ण पेपर लिहिण्यामध्ये आपल्याला तेवढा वेळ नाही टाकायचा आहे. मी नक्कीच तुम्हाला आज आजच तुम्हाला इंग्लिशचा पेपर सराव पेपर मी घेणार आहे. आजच पेपर घेणार आहे. इंग्लिशचा 10वीचा सराव पेपर आजपासूनच सुरुवात करूत आपण. गणिताचा आणि इंग्लिश दोन्ही विषय. विभाग 1 गद्य मधील पठित गद्य उतार्यात एक तृतीयांश करून आपल्याला सांगायचं होतं. म्हणजे पहिला जो आहे आपल्याला त्याचा एक तृतीयांश करायचा होता. ठीक आहे. त्याच्यानंतर जाहिरात आपल्याला करायची होती. ताजी व स्वच्छ सर्व प्रकारची फळे उपलब्ध, घरपोच सुविधा आहे, माफक दर आहे. ग्राहक समाधान. ग्राहक समाधान म्हणजे असं लिहू शकता तुम्ही. एखादा टॅग लिहू शकता. इथे टॅग लिहायचा होता. इम्पॉर्टंट द्या ना सर. हा इंग्लिशचा इम्पॉर्टंट देईल. इंग्लिश में ग्रामर व्यवस्थित सर्व शिकवेन ग्रामर. ठीक आहे. उतार राहतात उतारे पण समजून सांगेल कसं करायचं. तुम्हाला इंग्रजीचं काय म्हणतात त्याला कवितेचं आपल्याला ॲप्रिशिएशन पण व्यवस्थित सर्व घेऊ. ठीक आहे. ह्या सर्व गोष्टी आपण व्यवस्थित घेणार आहोत. सर्व गोष्टी व्यवस्थित घेणार. सर इम्पॉर्टंट द्या ना. आता बघा इंग्लिशला 7 दिवस बाकी. आज मराठी करू द्या. आज सायंकाळपासून नाही तर उद्या सकाळपासून आपण इंग्लिश नक्कीच घेऊ. आज सायंकाळपासून नाही तर उद्या सकाळपासून आपण इंग्लिशचं दोन्ही घेऊ. गणिताचा विषय आणि इंग्रजी. गणित आणि इंग्रजी मी दोन्ही विषय शिकवतो. ठीक आहे. हे मराठीचा पेपर फार सोपा दिसला आणि काही टीचर लोकांना पण मी गायडन्स करून उत्तरं घेतलेली आहे. ठीक आहे. बातमी लेखन पण मी याच्यावर जास्त वेळ घालणार नाही. इंग्रजीचं बातमी लेखन वगैरे करू. ओके. न्यूज रायटिंग वगैरे सगळं करू. कथा लेखन. आता इथं कथा होती. शालेय सहलीचे नियोजन करायचे. विद्यार्थ्यांचा उत्साह. प्रत्यक्ष सहलीचा दिवस उगवणे. सहलीला सुरुवात. गाडीचा दऱ्यावरून प्रवास. अचानक पाऊस. चालकाचे प्रसंगावधान. विद्यार्थ्याचे सहकार्य. वैशिष्ट्यपूर्ण अविश्वसनीय प्रसंग. एकीचे दर्शन. म्हणजे अतिशय सोपा असा विषय होता. ठीक आहे. लाईक केल्याबद्दल धन्यवाद. जास्तीत जास्त लाईक राहू द्या. ठीक आहे. व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त. तुम्ही काय करता आपण स्वतः पाहता आपलं जास्तीत जास्त बाकीच्यांना शेअर करत नाही. ठीक आहे. कसा गेला मार्क किती पडणार आहे तुम्ही आपले मार्क टाका बरं. कोणाला किती मार्क पडणार आहे ते सांगा बरं. कोणाला किती मार्क पडणार आहे ते नक्कीच सांगा. आपले किती किती मार्क पडणार आहे तुम्हाला. ठीक आहे. आता हे लेखन कौशल्य पण मी घेणार नाही याच्यावर. काय भाष्य करणार आहे. हा इंग्रजीचं लेखन कौशल्य नक्कीच आपण घेऊ. आत्मकथा लिहायची होती. भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईलची. खंत निर्मिती कधी झाली काही नाही. महत्व काय आपल्याला मोबाईलचे आपण संदेश वहनासाठी वापरतो वगैरे. आनंदाचे क्षण आहे की नाही. आनंदाचा आजकाल आपण 75 प्लस. व्हेरी गुड व्हेरी नाईस. अजून कोणाला किती मार्क पडले? 75 प्लस मराठीला आहे म्हणजे तुम्हाला 95 20 मार्क ते पकडा ना. हे की नाही. खूप सोपा होता. हो खूपच पेपर सोपा होता. पण 75 मार्क घेणं पण खूप मोठी गोष्ट असते. आपले मार्क टाका बरं. कोण कोण आहे इथे? पृथ्वीराज आहे. अजून कोण आहे लाईव्ह त्यांनी आपले मार्क टाका. सर्वांनी आपले मार्क टाका. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. गणित आणि इंग्रजी हे येणारे 2 पेपर तुम्हाला जर सोपे जायचे असतील
तर जेवढी जास्त मदत माझ्याकडून होईल तेवढी मी शिकवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. गणित आणि इंग्रजी. बाकी विषयाचं पण आपण घेऊ, पण गणित हे इंग्रजी हे 2 विषय मी व्यवस्थितपणे शिकवत असतो. त्याच्यामुळं हा फक्त आपला स्क्रीनवाला चॅनल नाही आहे, तेवढंच आहे, बाकी काही नाही. वैचारिक झाडे लावा, झाडे जगवा या विषयावर आपले विचार आहे. पहा याच्यावर भरपूर काही लिहू शकता आहे की नाही. झाडे लावणं हे आपल्याला पर्यावरणासाठी पण खूप चांगलं असतं. आपल्याला स्वच्छ हवा भेटते, हे की नाही. हे भरपूर तुम्ही काही लिहू शकता. तर ह्या 2 गोष्टी आपण व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आता त्याला फक्त 1 मार्क गेला. घरच्या समानार्थी, घराचा समानार्थी, तर घराला साधारण किती काय लिहू शकतो घराला. भरपूर आहे. घराला तुम्ही भरपूर काही सांगितलं आहे की नाही. घराला खूप 7-8 शब्द आपण दाखवले तुम्हाला. आहे की नाही. घर. चला ठीक आहे. आता चला एवढं बस. व्हिडिओ बॅक करून सुरुवातीपासून पहा आणि इंग्रजी मी नक्कीच आजच सुरुवात करणार आहे. इंग्रजीचा क्लास आपण 9 वाजता सुरुवात करू. ठीक आहे. इंग्रजीचा लाईव्ह क्लास 9 वाजल्यापासून सुरू. बाय बाय. रात्री 9:30ला इंग्लिश घेऊत आपण. 9:30ला नक्कीच या. आणि जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.